निबंध लिखाणासाठी मॅम काय मुलांना तुम्ही सांगाल की टिप्स काय असतील सोप्या? निबंध लेखन करताना तर मी म्हणेल की पुन्हा एकदा तंत्र आपलं व्यवस्थित लक्षात असलं पाहिजे, टेक्निक आपल्याला माहिती पाहिजे. ते जर निबंध लेखन करताना सोपं जातं. एक तर निबंध फक्त एकच शेवटला आहे, प्रश्न 5व्या मधला इथलाच प्रश्न फक्त निबंध लेखनाचा आहे. आणि बोर्डाच्या पेपरमध्ये आता इतकी सोय आहे आपल्या मुलांसाठी की त्यांना ना साधारणपणे त्यांना ऑप्शन दिलेले असतात, म्हणजे पॉइंट्स दिलेले असतात त्या निबंधाचे बरेचसे. त्यामुळे पॉइंट्स नुसार फक्त कव्हर करायचे की तो पॉइंट्स त्यामध्ये मांडायचा आला पाहिजे, किंवा त्याचे विचार जे आहे ते की प्रश्न जो आहे निबंधाचा विषय, त्या विषयानुसार मुद्दा जो आहे त्या मुद्द्याला फक्त कव्हर करायचं. आपले पॉइंट्स मांडत राहायचे, आपले कव्हर करत राहायचं, लिखाण करत राहायचं, आपले पॉइंट्स पूर्ण होतात. पण समजा आता झालं की निबंध लेखन आहे, समजा प्रसंग लेखन आहे, दोन पद्धतीने प्रसंग लेखन. एकदा तर असंच फक्त विषय येतो आणि दुसरं असतं की साधारणपणे तो प्रसंग दिलेला असतो आणि त्यावर मुद्दे दिलेले असतात. जेव्हा मुद्दे दिलेले असतात ते कव्हर करायचे, जर मुद्दे दिलेले नसतील तर आपण तयार करायचं. मला निबंध लिहायचा आहे, किती मार्काचा? 8 गुणांचा निबंध लिहायचा. मला 8 गुण म्हणजे खूप लिहावं लागणार, म्हणजे मला तर साधारण वाटते की 1.5 तरी पान किंवा 2 तरी पान माझं झाले पाहिजे. मग मी माझ्या मुलांना सांगते की साधारणपणे कसं लिखाण करायचं. प्रसंग लेखनापेक्षा मी दुसरा विषय घेते, आत्मकथनाचा. आत्मकथन म्हणजे काय आहे की तो व्यक्ती स्वतः बोलतो असं नाही, ती सजीव असो अगर निर्जीव असो, ती वस्तू स्वतः बोलते असं सांगतो. मग आता समजा मी बेंच बोलतो, हा विषय आहे, हे काल्पनिक आहे. मग त्याच्यावर काल्पनिक जरी असेल तर तो विषय बेंच काही बोलणार नाही, पण आता त्या बेंचच्या व्यथा ज्या आहेत त्या मला मांडायच्यात, मला मुद्दे काहीच दिलेले नाहीत, आता काय लिहू? मग आता लिहायचं असेल तर मी मुद्दे तयार करेन. ऑलरेडी 1 मिनिट लागतो आपल्याला मुद्दे तयार करायला किंवा 2 मिनिटं लागतात. ते मुद्दे कसे तयार करायचे? मग आत्मकथन लिहायचं म्हणजे तो व्यक्ती स्वतः बोलते. मग त्याचं पहिला स्टार्टिंगला 3 ते 4 मुद्दे मी मुलांना सांगून ठेवलेले, विद्यार्थ्यांना सांगितलेले असतात की एक तर सगळ्यात पहिल्यात मुद्दा सांगायचा की त्याचं महत्त्व सांगायचं, मग त्याच्यातला असणारा फायदा सांगायचा, मग त्याच्यातला असणारा तोटा सांगायचा, आणि मग आजच्या युगामध्ये कसा समन्वय साधला जाईल त्या गोष्टीतून ते सांगायचं. फक्त ती व्यक्ती स्वतः बोलते असं सांगायचं. म्हणजे बेंच कसा तयार झाल्यापासून ते त्याचं महत्त्व कसं वाढलं आणि कसा तो तयार होऊन कुठल्या ठिकाणी गेला आणि मग काय झालं हे सगळं तो सांगू शकतो. फायदे सांगू शकतो, तोटे सांगू शकतो. आणि आजच्या युगामध्ये त्याचा समज म्हणजे आपल्या शारीरिक दृष्टिकोनातून बेंचवर का बसणं गरजेचं आहे, आरोग्याला किती लाभदायक आहे हे आपल्याला तिथे मांडता येतं. म्हणजे पॉइंट्स जर तयार केले तर आपण सहज लिखाण करू शकतो. व्याकरण मॅम आपल्याला 5वी पासून